जय शिवराय। मस्ताजोग इथं झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेले 20 ते 22 दिवस आपण आपल्याच इलेक्ट्रॉनिक मीडियातून आपण प्रत्येकाचे आरोप प्रत्यारोप पाहतोय आणि ज्या प्रकारे तपास चाललाय आणि जो होतोय त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते। मागच्या 8-10 दिवसापूर्वी की परभणीची जी काही घटना घडली त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता। त्यातनं आंदोलन पण झाली होती। प्रत्येक समाजाचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना त्याच्या समाजावर अन्याय होऊ नये असं नेहमी वाटत असतं आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध समाज एकवटला पाहिजे किंवा त्याच्याविरुद्ध अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं। तर या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई होऊन लवकरात लवकर ज्या आरोपींनी याच्यामध्ये आरोप केलेला आहे त्यांना पकडून त्यांना फास्ट ट्रॅक न्यायालयात नेऊन योग्य ती शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी आपल्या सकळ मराठा महासमाजाच्या वतीने व मराठा महासंघाच्या वतीने आपण 2 पोलीस स्टेशनला तहसील कार्यालयात यांना एक निवेदनपत्र दिले की जी दिरंगाई होत आहे आणि जी या संदर्भातली जी योग्य ती कारवाई केली पाहिजे ती लवकरात लवकर करून जे काय उग्र यायला स्वरूप यायच्या आत लवकर लवकर त्याला आपण लक्ष स्वतः घालून गृहमंत्र्यांनी राज्य गृहमंत्र्यांनी लक्ष घालून आणि जे काय बीडचं बिहार व्हायचं काय दाखवलं जातं आहे मीडियाच्या वतीने दाखवलं जातं आणि जाती तेढ निर्माण करायचं जे काय आपल्या महाराष्ट्राची परंपरा नसलेल्या या महाराष्ट्राची जाती तेढ निर्माण केला जातोय याला कुठेतरी आळा बसला पाहिजे याचे प्रामुख्याने मी आपल्यासमोर निवेदन देत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तरी कृपया गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून चांगल्यात चांगला पालकमंत्री देऊन बिहार न होता बीडचं एक नावलौकिक आहे की तसंच राहिलं पाहिजे अशी विनंती करतो। जय शिवराय।